नमस्कार श्रोते हो. कथाविश्व या यूट्यूब चॅनलवर मी दिव्या आपलं मनापासून स्वागत करते. तर आपण ऐकत आहोत बाबाराव मडावी लिखित भाकर भाग पहिला. डोंगराच्या पायथ्याशी असलेलं वाघपूर नावाचं गाव. गावात सर्व झोपड्या गवताच्या. घरात चिमणीचे टिवटिवणारे दिवे. हे गाव भाकरीच्या शोधात आलं आणि उभं झालं. गावात पाण्याचा पत्ता नाही. 2 किलोमीटर पायपीट करून सखाराम पाटलाच्या 12 विहिरीवरून पाणी आणावं लागायचं. डोंगराच्या पायथ्याशी खडकाळ जागेवर अतिक्रमण करून वसलेली या गावची वस्ती. सारं गाव मजूरदार. काबड कष्ट करावं, घाम गाळावा आणि जीवन जगावं. जवळच्या शहरात येवत्याले कामाला जायचं. शहरात जाऊन काम करणारे कोणी ढकलगाडी ओढत होते, कोणी हमाली करत होते. काही बाया माणसं इमारतीचे पायवे खोदत होते, तर काही लोक सडकेवर काम करण्यासाठी जात होते. या गावचा तुक्या मात्र हुशार होता. त्यानं काचेच्या फ्रेममध्ये सर्व जाती धर्माचे फोटो चिकटवून विकण्याचा धंदा पत्करला. देशातले सारे धर्म एका पेटाऱ्यात बंद करून तो एक एक काढून विकायचा. त्याच्या पेटाऱ्यात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शिवाजी महाराज, शाहू महाराज, संत गाडगे महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तसबिरी होत्या. जसा माणूस भेटल तसा तो फोटो काढून द्यायचा. शहरात पायपीट करताना कोणत्या मोहल्ल्यात कोणता फोटो चालतो याचं ज्ञान त्याला झालं होतं. फोटो विकून गावाकडे येताना तो एकटाच तोंडातल्या तोंडात पुटपुटायचा. काय देश वाटून घेतला या लोकांनी. जाती धर्माच्या नावावर एकमेकांचे दुश्मन झाले. अरे आम्ही झोपडीतली माणसं तुम्हाला एकत्र ठेवतो. कधी सुधराल तुम्ही. गावात वेगवेगळा व्यवसाय करून जगणारी माणसं धडपडत होती. धड शिक्षणाचा पत्ता नाही. सारं गाव अडाणी. गावात 4थ्या वर्गापर्यंत कशीबशी शाळा आली. पण पोरं नाल्यावर जाऊन मासोळी खेकडं पकडायची. मास्तर शाळेच्या मोहरं 4-5 पोरांना कसाबसा शिकवायचा. त्याचं मन लागत नव्हतं. मास्तर पोरांना म्हणायचा, तू सांग बंड्या, शिकून काय होशील. सर मी शिकून मोठा साहेब होईल. तू सांग र कवड्या. सर मला सुट्टी देता का. माय म्हणत होती संध्याकाळी कोड्यासाची सोय करजो, मासोळ्या धरून आणजो, मी खयावरलं म्हातारे घेऊन येतो. पांडू मास्तरच्या कपाळावर आठ्या पडायच्या. मास्तर मात्र सध्याच्या जागोला नेहमी विचारायचा, जागो तू काय होशील रे. सर मी खूप खूप शिकीन, मी साहेब होणार नाही. मग मास्तर म्हणे काय होशील. जागो म्हणे मी समाजसुधारक होईन. पांडू मास्तरच्या चेहऱ्यावर जागो पोरानं असं म्हटलं का आनंद खेळायचा. हे पोरग या गावासाठी काहीतरी करन असं मास्तरले वाटायचं. त्यातच तो समाधान मानायचा. सदू काका दारिद्र्यानं वाकून गेलेला, पण त्याला शिक्षणाचं महत्त्व होतं. आपण शिकलो नाही म्हणून आपली जिंदगी अशी झाली हाय, पण लेकराची जिंदगी आपण जपली पाहिजे. तो आपल्या बायकोला म्हणायचा, पार्बते आपण कष्ट करतो, घाम गाळतो, पण उपास तापास काऊन हाय काय बी कळत नाही व. मरमर काम करून पुरेसं पैसा हातात मिळत नाही. आपली जिंदगी सुधारण्याची आशा दिसत नाही. आपण आता पोराला शिकू, त्याला मोठा करू. अव मी बी तेच म्हणते धनी, त्याला आपण जवळच्या शहरामध्ये शिकाया पाठवू. पोरग शिकल, नोकरीला लागल, घरात सून येईल, पैशानं घर भरल, म्हातारपणी आपला आसरा होईल, त्याची बी जिंदगानी सुधारल. आपलं आयुष्य तर आता बरबाद झालं, पण ह्यो पोराला आपण साहेब करू. आपलं हाल झालं तरी चालल, पण जागोला आपण साहेब करू. पार्बते तू लय समजदार आहेस व. आपण जोडीनं काम करू. अवधनी मया मनाचं तुम्ही बोलून राहिले व. सदू पार्वती आपल्या जागोसाठी रात्रंदिवस काबड कष्ट उपसत होते. सदू खंदी खोदायचा, घामझोक व्हायचा. दुपारच्या येळाला मातीच्या ढिगावर बसून फडक्यातली भाकर सोडायचा. पार्वती लुगड्याच्या पदरानं त्याची घामानं ओली झालेली पाठ पुसायची. धनी लय थकली यावं तुम्ही, शांत मनानं भाकर खावा. पार्वती केसांच्या बटा मागं सारायची. पदरानं आपला बी चेहरा पुसून घ्यायची. नवऱ्याला म्हणायची, जागो शाळेत गेला असन हो, तो चांगलं शिकत आहे, दररोज येळेवर शाळेत जात आहे. पण काय करतं व माय. धनी आजी त्याच्यासाठी संध्याकाळी शिळी भाकर ठेवायची आठवणच नाही राहिली व. होती नव्हती भाकर मी घेऊन आलो या, पोरगं उपाशी शाळेत गेला असं.
शाळेतून घरी आलं की त्याला दुट्टी रिकामी दिसेल. पोरग भुकीनं आकातून जाईन व. येडी हाय व माय लेकराची मी भाकर घेऊन आली या. तिचा घास तोंडातल्या तोंडात वळत होता. आज जातच नव्हता. सदूनं समजावलं, आपण बिगी बिगी काम करून शान जाऊया. तू जेव आधी. अव पण कसं धकन व लेकरू भाकरीसाठी तडफडन. मायबापाचा जीव गुदमरून गेला. खंतीच्या मातीवरले श्रम काळजीने अधिकच भडका घेत होते. जागोचे शिक्षण आपले श्रमाचे मूल्य ठरवणारे होईल याचा नेम आईवडिलांच्या ममतेनं घेतला. दिवसामागून दिवस जात होते. जागो मोठा मोठा होत होता. एक एक वर्ग वर चढत होता. एवत्याला तो MAच्या शेवटच्या वर्गाला दाखल झाला. पोरग शिकत असलेलं पाहून सदू पार्वतीच्या कष्ट करण्याचा वेग दुपटीनं वाढला. गावात जागोचं शिक्षण पाहून आश्चर्य व्यक्त होत होतं. वाघापूरच्या गवताच्या झोपडीत एक शिक्षणाचा चिमणीचा दिवा पेटला होता. जागो कॉलेजमध्ये शिकत असताना आपलं भराभर दुःख सोबतीला घेऊन वाढत होता. आपल्या आजूबाजूच्या कष्ट करणाऱ्या समाजाची जाणीव तो त्यातलाच असल्यामुळे त्याला तीव्रतेने जाणवत होती. देशाची घटना स्वतंत्र समतेवर आधारित आहे. कष्ट करणाऱ्या राबणाऱ्या माणसाचे अधिकतर त्यात आहेत. पण ही असमानता कशी? आपल्या गावची संपूर्ण माणसं घाम गाळतात, मग हे प्रचंड दारिद्र्य कसे? जागो शिक्षण घेत असताना असंख्य प्रश्न स्वतःलाच विचारित होता. त्यातूनच त्याच्यातील समाजमन प्रहार करीत जागं झालं. जागो MA मेरिटमध्ये पास झाला. त्याचा फोटो वर्तमानपत्रात छापून आला. सदूच्या कष्टाचं चीज झालं. पार्वतीनं आपल्या पोराच्या डोक्यावरून हात फिरवला. लेकरा, उपास तापास दिस काढून शिकला हायस. एका डरिसावर शिकला र लेकरा. तिच्या डोळ्यातून आसवा उघळायला लागले. सदू बायकोला म्हणाला, अगं रडतीयास कशाला? खुशीनं रडून घेतूया. हृदयाचा बाण फुटला या. लेकरू हालापेष्टात शिकला हाय. सदू समजावत होता. आता आपण साहेबाचं मायबाप झालूया. पोरग साहेब होईल. मस्त मजेत दिस जातील. आता आपण थकलूया. काम बी होत नाही. खंतीवरची मातू उपसू उपसू छात्याचा पार भाता झाला हाय. पाहता पाहता जागो MA होऊन 1 वर्ष असंच गेलं. सदू पोराच्या नोकरीच्या आशा धरून होता. जागो मुंबईला इंटरव्ह्यू देण्यासाठी गेला. जाताना त्याच्याजवळचे तिकिटाचे पैसेही नव्हते. सदूनं उसनवारी करून 501 रुपये जुळवले. रेल्वेचं वेळेवर रिझर्वेशन न झाल्यानं जागो थर्ड क्लासच्या डब्यात घुसला. तिथं उभं राहण्यासाठी जागा नव्हती. एवढा डब्बा तुडुंब भरला होता. धामणगाववरून मुंबईपर्यंत त्याला उभंच जावं लागलं. कसाबसा नोकरीच्या ओढीनं तो इंटरव्ह्यूच्या ठिकाणी पोहोचला. एका औषधाच्या कारखान्यात जनरल मॅनेजरची जागा होती. एका जागेसाठी 100वर युवक आले होते. जागो MA फर्स्ट मेरिट होता. त्याचे एवढे पात्रता इतरात नव्हती. संपूर्ण दिवस मावळतीला आलाय. नंतर जागोचा पुकारा झाला. जागो सदू मडावी. जागो हरखजून म्हणून आत शिरला. वाकून नमस्कार केला. साहेबांना इंटरव्ह्यू सुरू केला. तुमचं नाव? जागो सदू. गाव? वाघापूर. क्वालिफिकेशन? MA फर्स्ट मेरिट. इंटरव्ह्यू घेणारे चकित होऊन पाहतच राहिले. ओ व्हेरी गुड. यू आर अ इंटेलिजंट यंग मॅन. तुझे वडील काय करतात? खंती खोदतात. खंती मीन्स सडकेवर माती टाकतात. किती पैसे देऊ शकता? काही नाही. कोठून देऊ? आईवडिलांनी कष्ट करून शिकवलं. साहेब नोकरी द्या. त्यांचे ऋण फेडायचे आहेत. ओ नो, तुमचे क्वालिफिकेशन इज व्हेरी गुड. पण पैसे देऊ न शकल्यानं आमचा नाईलाज आहे. जागो विनवणी करत होता, पण शेवटी त्याला निराश होऊन परतावे लागले. सर्टिफिकेटच्या कागदाकडे पाहून तो मुळमुळ रडू लागला. त्याचे मायबाप पोराच्या परतीची वाट पाहत होते. आता आपलं पोरग साहेब होणार या आशेनं हरखजून गेले. जागो हिरमुसला चेहरा घेऊन परत आला. आल्या आल्या झोपडीत घुसला. सदू पोराजवळ जाऊन विचारित होता, तू नक्कीच साहेब झाला असशील. तू शिकलास तसा आहे. जागो हळूच बोलला, बा नोकरी नाही लागली. काहून रे पोरा? ते 1,00,000 रुपये मागत आहेत नोकरी लावायचे. नुसता चोर बाजार सुरू झाला. बा
या देशात भ्रष्टाचार सुरू झाला, शोषण सुरू झालं. एका कष्ट करणाऱ्या मजुराच्या पोराला हे लोक लाच मागायला लागले. अरे पण पोरा, आता आपण कसं करायचं? यांच्या विरुद्ध लढायचं, शोषणाविरुद्ध आवाज उठवायचा, झोपडीतल्या माणसांना चेतवायचं, त्यांचे हक्क मागायचे. म्हणजे पोरा, तू नोकरी करणार नाही का? कशी नोकरी करू, कसा साहेब होऊ, बा तूच सांग. 1-1 लाख रुपये कुठून द्यायचं? पार्वती हे सारं ऐकून रडत होती. तिचा पदर आसवांना चिंब भिजला होता. तिचा हुंदका बाहेर पडत नव्हता. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. सदू पोराला समजावत होता, पोरा नोकरी मिळव, त्या बगीर का आई खरं नाही बघ. जागो इंटरव्ह्यू देत होता, पण जिथं तिथं पैशांची मागणी होत होती. तो इंटरव्ह्यू देऊन थकला, निराश झाला. जागोनं झोपडीतलं ही कष्ट करणारी माणसं जागृत करण्याचा सपाटा लावला. वाघापूरच्या गावातील लोकांची पहिली सभा घेतली. त्यांचं तत्त्वज्ञान सांगणाऱ्या कित्येक दिवसानंतर त्यांचा मसीहा त्यांना भेटला. तो घटनेवरचे हक्क सांगायचा, लोक टाळ्या वाजवायचे. जागोला समाज सुधारण्याचं वेड लागलं. म्हातारा झालेला पांडू मास्तर जागोला पाहून आश्चर्यचकित झाला. त्याला जागोचे बालपण आठवले. जागो, तू काय होशील? मी समाजसुधारक होईन सर. जागो खरोखर समाजसुधारक झाला होता. पांडू मास्तरच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. भुकेल्या घरातला सुशिक्षित झालेला समाजसुधारक जागो दिवसभर झोपड्यात राहणाऱ्या लोकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घ्यायचा. तहसीलीत जाऊन छोटी मोठी कामे करायचा. कलेक्टरला भेटून त्यांच्या समस्या मांडायचा. रात्री उशिरा घरी यायचा. त्याचे मायबाप अजूनही खंती उपसायला जात होते. थकले तरी त्यांना काम करणं आवश्यक होतं. सदूनं काम केलं नाही तर चूलच बंद होईल. जागो आल्याची चाहूल लागताच सदू जागोवर चवताळायचा. आता हे पोरग लीडर झालं या. अरे रक्ताचं पाहणी करून शिकवलं. जायो छंद सोडून दे, आधी नोकरी मिळव. ले भाषण करायला शिकला म्हणून लोक सांगतात. पार्वती जागोचा भाग घ्यायची. पोराले दुखवू नका. एवढं शिकलं सवरलं मग सोन्यासारखं पोरग. तू त्याले लाडव. एवढं शिकलं आणि आमासनी उपाशी मारत हाय आईत खाऊ. नोकरी करायचं जीवावर आलं ह्याच्या. अरे तुझ्यासाठी काय नाही केलं. पण बा नोकरी लाच दिल्या बगर मिळत नाही. मी पाया पडतो साहेबाच्या. आपली बेकारी कशी दूर होईल? अव पोराले टोचून बोलू नका व. सोन्यासारखं जीवाले दुखवू नका. सदू आपल्या पोराला नोकरीसाठी टसटस बोलत होता. जागो सारं सहन करून समाजकार्य करण्यासाठी एक पाऊल पुढं जात होता. त्याचं तरुण मन राहून राहून उसळत होतं. त्याच्या हृदयात डोम उठला होता. सदूला त्याच्या पोराच्या खूप वार्ता यायच्या. जागो समाजासाठी झटतो. त्याचं भाषण धुवाधार आक्रमक असल्याचं लोक त्याला सांगत होते. तसतसा सदू चिडायचा. आपलं पोरगं वाया गेलं, म्हातारपणी आपल्याला उपवासी ठेवून हात, असं त्याला वाटायचं. जागून झोपडपट्टीवासियांचा मोर्चा कलेक्टर ऑफिसवरती काढायचं ठरवलं. सर्व गावकरी जमा झाले. पांडू मास्तरनं मोर्चाचे पॅम्पलेट सदूला दाखवलं. तू पोरग लय मोठं समाजसुधारक झालं. हे बघ, गरिबासाठी आंदोलन करीत आहे. सदूनं रागाच्या भरात मोर्चाचं पॅम्पलेट फाडून फेकून दिलं. आम कष्ट करीत मरीत आहोत आणि ह्या पोराले भलता छंद लागला आहे. येऊ दे त्याले. तेवढ्यात जागो आलाच. जागो, तू हे काय चालवलंय? काही नाही रे बा. नोकरी का नाही धुंडत मग? नाही, मी नोकरी नाही करणार. आम्ही कसं जगावं रे तूच सांग. बारं मी काही तुमच्या एकट्याचं लेकरू नाही, समाजाचं पोरबी आहे. आम्हाला भाकऱ्या कशा मिळतील? बा मी काही तुझ्या एकट्याच्या भाकरीचा विचार करणार नाही, समद्या लोकांच्या भाकरीचा विचार करणार आहे. सदू पोराजवळ नुसतेच डोळे फाडून पाहत राहिला. ठरल्याप्रमाणे झोपडपट्टीवासियांचा मोर्चा कलेक्टर कचेरीवर निघाला. जागोनं मोर्चेकरांना आपल्या हक्कासाठी आक्रमक बनवलं होतं. झोपडीतली माणसं आपल्या हक्कासाठी रस्त्यावर आली. मोर्चा कलेक्टर कचेरीच्या परिसरात थांबवण्यात आला. सदूनं आपल्या पोराचं भाषण कधीच ऐकलं नव्हतं. हे पोरग घराच्या भाकरी शिकून सवरून नाही ते उद्योग करायला लागलं. समाजासाठी कशा भाकरी मिळतील ह्याला?
सदूही मागाहून थांबलेल्या मोर्चाच्या बाजूला येऊन उभा राहिला. जागोचं भाषण सुरू झालं. वाघापूरची ही माणसं काम करतात, कष्ट करतात, घाम गळतात, पण तेच उपाशी राहतात. राहायला धडनीट घर नाही, कपडा नाही. त्यांच्या घटनेवरचे अधिकार द्या. हे स्वातंत्र्य गरिबांना मिळवून द्या. समतेवर देश उभा करा. मोर्चातील लोक जागोचं भाषण ऐकून टाळ्या वाजवीत होते. जागो सदू आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा उमटत होत्या. सदू आपल्या पोराचं भाषण ऐकून भारावून गेला होता. त्याच्या डोळ्यातून आसवांच्या धारा फुटल्या. पोरग समाजासाठी लढत असलेलं पाहून त्याचा कंठ दाटून आला. मोर्चातील जागोचं भाषण जास्त चक्रमत होत होतं. या कष्टकऱ्यांना राहायला घर, खायला भाकरी द्या असे म्हणताच एक मोर्चेकऱ्यानं भारावून जाऊन आवेशानं आकाशाकडे एक दगड भिरकावला. जो जोरानं ओरडला, आम्हाला आमचे हक्क द्या. हे दृश्य पाहून पोलिसांनी अचानक हवेत गोळीबार केला. बंदुकीचे आवाज झाले. मोर्चेकरी सैरावैरा पळू लागले. जागोला बंदुकीची गोळी लागली होती. तो घायाळ होऊन खाली पडला. सदू पोराजवळ धावत गेला आणि दोन्ही हातानं कवटाळलं. त्याच्या हाताला रक्त भरले होते सगळे. गोळी लागलेल्या छिद्रातून रक्त भळाभळा बाहेर पडत होतं. बा, आता माझ्याजवळ काही जास्त येळ नाही र. डोळ्यासमोर अंधार दाटून येतं या. बारं, तुम्हाला कष्ट करून घाम गाळून शिकवलं. म्हातार वयात मी तुझा सांभाळ कसा करू शकलो नाही र. मला माफ कर. नग पोरा, असं म्हणू न ग र. तुला मोठा माणूस आहेस, त्यागी आहेस. तू गरिबांच्यासाठी लढत आहेस. तू मायापोटी जन्माला आलास, पण समाजाचं लेकरू झालास र. त्यांच्या अधिकारासाठी पुढं आलास. जागोनं बाकडं पाहिलं आणि कायमचं आपल्या बाच्या मांडीवर डोकं टेकवलं. सारा मोर्चा धाय मोकलून रडायला लागला. त्यांचे अश्रू अंगार होत होते. वाघापूरच्या झोपड्या हक्कासाठी जास्तच पेटून उठल्या होत्या. तर आजचा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईबही करा.